नमस्कार. तुम्ही पार्ट 1मध्ये झोपताना एक वाक्य बोलण्याची टेक्निक शिकलात, पण एक खूप मोठी चूक सगळे करतात आणि म्हणूनच त्यांना रिझल्ट दिसत नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 3 चुका ज्या केल्या तर मॅनिफेस्टेशन कधीच काम करणार नाही. चूक 1. झोपण्याआधी मोबाईल वापरणे. आपण सगळेच काय करतो? झोपण्याआधी रील्स, व्हॉट्सअप, यूट्यूब. पण हेच तुमचं बिगेस्ट प्रॉब्लेम आहे. कारण तुम्ही जे शेवटी पाहता तेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. जर तुम्ही निगेटिव्ह रँडम कंटेंट पाहिलं तर तुमचं माइंड कन्फ्यूज होतं. आता याला सोल्युशन काय आहे? झोपायच्या 10 मिनिटे आधी मोबाईल दूर ठेवायचा आहे, शांत बसायचं आहे आणि मग अफर्मेशन्स करायचे. आता दुसरी मिस्टेक कोणती? तर निगेटिव्ह थिंकिंग. तुम्ही अफर्मेशन्स बोलता, पण मनात विचार येतो की हे खरंच होईल का? माझ्यासोबत असं कधीच होत नाही. हीच गोष्ट मॅनिफेस्टेशन थांबवते. आता याला सोल्युशन, डाऊट येणं नॉर्मल आहे, पण त्यावर विश्वास ठेवू नका. लगेच स्वतःला सांगा, मी शिकते आहे आणि मी इम्प्रूव्ह होते आहे. आता चूक नंबर 3, इम्पेशन्स म्हणजे घाई करणे. आपण काय करतो? 2-3 दिवस टेक्निक करतो आणि म्हणतो काहीच होत नाही. पण मॅनिफेस्टेशन म्हणजे मॅजिक नाही, ती एक प्रोसेस आहे. आता याला सोल्युशन काय आहे? किमान 7 दिवस कन्सिस्टन्सी ठेवा. रिझल्टवर फोकस न करता प्रोसेस एन्जॉय करा. आता रिॲलिटी चेक कशी करायची? प्रामाणिकपणे सांगते, टेक्निक काम करते, पण जर तुम्ही चुका करत असाल तर रिझल्ट येणार नाही. म्हणूनच आजपासून या 3 चुका टाळा. आता मी छोटं मिनी रिअफर्मेशन्स सांगणार आहे. डोळे बंद करायचे आणि हळू आवाजात म्हणायचे, मी योग्य पद्धतीने मॅनिफेस्टेशन करत आहे. मी माझ्या आयुष्यात बदल स्वीकारत आहे. मोबाईल दूर ठेवायचा आहे, निगेटिव्ह थॉट्स कंट्रोल करायचे, पेशन्स ठेवायचे आणि मग कमेंटमध्ये लिहा, रेडी फॉर चेंज. आता पार्ट 3मध्ये मी तुम्हाला देणार आहे 7 दिवसांचा कंप्लीट चॅलेंज. तो व्हिडिओ मिस करू नका. धन्यवाद.